पुढची बातमी फलटणच्या डॉक्टर आत्महत्येनंतर जुना राजकीय वाद पुन्हा उफाळून आलाय। भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध माजी सभापती रामराजे निंबाळकर हा वाद शिगेला पोहोचला। रणजितसिंहांचे जुने हिशोब चुकते करणार असून 277 केसेस घेऊन हायकोर्टात जाण्याचं थेट आव्हान रामराजेंनी दिलंय। तसंच पक्ष सोडावा लागला तरी चालेल, मात्र रणजितसिंह निंबाळकरांच्या पक्षासोबत आणि पॅनलमध्ये जाणार नाही अशी थेट घोषणा रामराजेंनी केली आहे। फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी उभं राहण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली। आपल्यावरच्या सर्व आरोपांचे मास्टरमाइंड रामराजे असल्याचा आरोप आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये रणजितसिंह निंबाळकरांनी केला होता। त्याला पत्रकार परिषदेतून रामराजेंनी सडेतोड उत्तरं दिली। रणजितसिंहांच्या दुग्धाभिषेकावरही त्यांनी सडकून टीका केली। त्यांनी अभिषेक केला तर मी गोमूत्र ओतून घेणार असल्याचं म्हणत रामराजेंनी प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे हा वाद नेमक्या कोणत्या पातळीला जाणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल। कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल, परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही जाणार नाही। ती सोडून या तालुक्यात बीजेपीचं असेल त्यांच्याबरोबर आम्ही युती करू। SITची मागणी 277 केसेस जर खऱ्या असतील, FIR जर फाडले गेले असतील, तर मला वाटलं तर वकिलीचा सल्ला घेऊन मी हे 277 केसेस हायकोर्टात नेणार आहे आणि त्याची SITची मागणी करणार आहे। हा माझा नंबर 1चा मुद्दा आहे। पोलिसांना डायरेक्शन जातात, हे काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं। हे जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत। माझं म्हणणं नाही की राज्यातले व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन देत। तो मास्टरमाइंड मी आहे का? सगळ्याचा मास्टरमाइंड मी आहे। माझ्यावर त्यांनी 1-2-250 कोटीची डिफेमेशनची केस लावावी, पुरावे द्यावेत। दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाही तर काय? दूध कोणाला घालतात? माझ्या माहितीने शंकराच्या पिंडीवर घालतात, देवाला घालतात। हे देव आहेत का? एकंदरीत नाटक रचलं गेलं। दुधाचा अभिषेक तर सोडूनच द्या, मला जर वेळ आली तर मी कदाचित गोमूत्र शिपडून घेणार आहे, हे तुम्हाला मी सांगून ठेवतो। मी सुरुवाती नगराध्यक्ष होतो, आता माझ्या आयुष्याच्या शेवटी मीच नगराध्यक्षाला उभा राहतो। तशी काही इच्छा का मी नगराध्यक्ष उभा नाही? हे कोण थांबवणार मला? मला उभा राहायचं, माझा मुलगा काय माझ्या विरुद्ध जाणार आहे? हे दोघं जाणार आहे, कोण लावून देणार? पहिल्यांदा कोण होतो मी? मग शेवटी माझा नगराध्यक्ष म्हणजे काय बिघडलं काय? ते उभा करताय कोणाला? मीच उभा राहायचं म्हणतो, तुम्ही आता आमच्यात का भांडण?